नमस्कार. जुन्नर टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जुन्नर तालुक्यातील गुंजळवाडी या गावामध्ये आहेत. सोबत जवळजवळ 7-8 लोक आहेत. गुंजळवाडी इथलीच आहेत. त्यांच्यावर खूपच वाईट वेळ आलेली होती. स्वतःचं असून ते चोर ठरले होते आणि एका परराज्यामध्ये ते अडकून पडले. 10 दिवस ते पोलीस कस्टडीमध्ये होते. 4 दिवस म्हणजे जेलमध्ये होते. अखेर कोणत्या ना कोणत्या मार्गे घरच्यांपर्यंत ही खबर कळते आणि इतक्या लांब जायचंय, कसं सोडवायचं ते सर्व दिव्य पार पाडत त्यांचा आता जामीन झालेला आहे आणि ते आपल्या सोबत इथं आहेत. नक्की त्यांच्याबाबत काय घडलं होतं ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण भोर साहेबांकडे जाऊ. मोहन भोर नाव आहे त्यांचं. सर नमस्कार. सर नमस्कार. तर तुमची ते आता तुम्ही सगळी डॉक्युमेंट ही दाखवलेली आहेत. एक आयशर गाडी तुम्ही निलेश म्हणजे आपले जे शेजारी बसले तोडकर, निलेश तोडकर हे जे आहे तर यांच्या नावावर तुम्ही घेतली होती. 33 लाखला कितीला घेतली? हो ते 32 लाख. 32 लाख कशाला घेतली होती गाडी? ही व्यवसायासाठी घेतली होती. तुमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय? हो. आणि किती दिवस झालेला? हिला आता जवळ 7 महिने मी गाडी वापरली आणि 7 महिने क्लिअर हप्ते भरले मी. 7 महिने तुमच्या ताब्यात होती ती गाडी? हो. आणि नंतर मला असं वाटलं का बाबा आपल्याच्याने हप्ते द्यायला थोडं कठीण आहे. नाही, तुम्ही गाडी आपल्या निलेशच्या नावावर घेतली होती. निलेश तोडकर यांच्या. हो. त्याचं कारण म्हणजे माझं सिव्हिल थोडं हे होतं ना, खराब होतं. त्याच्यामुळे मग त्यांच्या नावावर लोन केलं आणि मी गाडीचा व्यवसाय चालू केला. असं. काय हप्ता होता महिन्याला? 55,100. 7 महिने तुम्ही वापरली गाडी? वापरले, रेग्युलर भरले हप्ते. मग पुढं काय झालं? काय भरता आले नाही हप्ते? आणि पुढे नंतर म्हटलं हप्ते थोडे हे व्हायला आले ना, तर मी मग आरिफ शेख गफूर त्यांना मी ती गाडी लोन वापरायला दिलं आणि ते म्हटले इथून पुढे मी हप्ते रेग्युलर भरतो. अशा या हिशोबाने मी त्यांना लोन वापरायला दिले. पण त्यांनी आता जवळजवळ 10 महिने हप्ते भरलेच नाही वल्वा फायनान्सचे. 9 ऑगस्ट 2024 रोजी हा करारनामा आहे 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर. हे निलेश म्हणजे यांच्या नावावर गाडी असल्यामुळं यांनी ते याच्याशी केलेलं आहे. काय याचं नाव? आरिफ गफूर शेख, वय वर्ष 30, राहणार पिंपरी आवागड, तालुका जिल्हा नगर. हो. बरं, याला गाडी केवढ्याला दिली तुम्ही? त्यांना मी 2 लाख रुपये त्यांनी मला कॅश दिले. आणि ठरलं काय? आणि इथून पुढचे हप्ते रेग्युलर मी भरणार असं. आरिफ गफूर भरणार असं करारनामा करून घेतला मी. म्हणजे गाडी थोडक्यात तुम्ही विकली? हो, समजुतीने. का बाकीच्या हप्ते भरायचे? ठीक आहे. मग आता पुढे काय घडलं? पुढे त्यांनी हप्ते भरले नाही. नंतर त्यांनी भरतो म्हटले. 10 महिने झाले हप्तेच भरले नाही. 10 महिने? 10 महिने. तुम्ही विचारलं नाही त्याला? मग त्यांना फोन केला, ते म्हटले भरतो म्हणून आपणही म्हटलं चला भरीन आज उद्या. एकदा म्हटलं माझा ॲक्सिडेंट झालाय, भरतो भाऊ साहेब. मग सगळे असे. नंतर फोन उचलायचा बंद केला किंवा परत फोन उचलला का आवाज ऐकला तर मग ते काय करायचे, लगेच कट करायचे फोन. तुमचा आवाज ऐकून? हो. दुसऱ्याच्या फोनवरून तुम्ही फोन करायचे? हो. नाही, आमच्या करायचे, दुसऱ्याचे करायचे. 10 महिने भरले नाही हप्ते? हो. आणि मग त्याच्यानंतर आम्ही निर्णय केला तर म्हटलं आता आपल्याला गाडी आपली आणायला पाहिजे. शोध लावलं. तर ती काही गाडी इथं नाही. बरं, मग मला सांगा, आता आरिफनी काहीच हप्ते भरले नाही, तुम्ही काय त्याच्या विश्वास ठेवला? आरिफ काय ओळखीचा होता का तुमच्या? हो, म्हणजे ट्रान्सपोर्टच्या संदर्भातून तो ओळखीचा होता. ते नगरला आम्ही जायचं ना गाडी भरायला ट्रान्सपोर्टला. त्याच्यामुळं मग त्याचे आपले थोडं हे झालं आणि ते म्हटले बोर साहेब द्यायची गाडी. आता आम्ही म्हटलं होतं मला गाडी द्यायची बा, असं विषय चालला होता. म्हणून ते मग भेटले मला. विश्वासाने दिली? विश्वासाने त्यांना मी गाडी दिली. ही गाडी ना तुमची? हो. मुक्ताई प्रसन्न. MS 14 LB 5406. तुम्ही आता ठरवलं का आता आरिफकडून आपली गाडी आणायची? तो हप्ते पण भरत नाही, आपली गाडी फुकट वापरतोय. आणि इकडं आपल्याला नोटीस येते. नोटीस येतं वल्वा फायनान्स. किती नोटीस आली होती? जवळजवळ 3 नोटीस आली. अच्छा. मग तुम्ही काय विचार केला? आम्ही म्हटलं, ते म्हटले डायरेक्ट नाही तर गाडी आणून द्या, नाही तर पैसे भरा. गाडी तर नाहीची? गाडी नाही. आणि त्यांना मी म्हटलं होतं तुम्ही जिथं गाडी असेल तिथं गाडी घेऊन गोडवाना लावा, आम्ही बघू पैसे भरायचे का नाही भरायचे. त्यांना आम्ही म्हटलो होतो. आरिफला ना त्या फायनान्सवाल्यांना तुम्हीच गाडी पकडा आणि लावा, माझ्या ताब्यात गाडी नाही. हो. थकीत हप्ते राहिले नंतर म्हटलं डायरेक्ट तुम्ही ओढून आणा ना आणि लावा.
ते म्हणले नाही तुम्ही स्वतः आणून लावा. हम्म. हा असा विषय. मग आता हे सगळं फेस हेच करत असतील. हो काय यांचं नाव महेश ना, निलेश. निलेश तोडकर. हो तुम्हालाच नोटीस येत असतील. हो काय नाही, आणि तुम्ही यांच्याकडे येत असतील. वेगळा कुठाना हा हा तुमच्या नाव लोन असल्याचा. त्यांच्याकडे नोटीस येणार ते मला सांगणार नोटीस आली मामा असं असं असा विषय. आणि मग आता तुम्ही ठरवलं का आरिफकडून ती गाडी ताब्यात घ्यायची. हो मग कसा शोध सुरू झाला. मग आम्ही असंच एक दिवस आमचं हे झालं, म्हटलं आता ही गाडी तर आणावंच लागेल. मग ते GPS होतं ना गाडीला आपल्या, मग त्या GPSच्या आधारे आम्ही डायरेक्ट बँगलोरला गेलो. GPS ची सिस्टम पहिल्यापासून माहिती होती हो का? हो पहिल्यापासून गाडी घेतल्यापासून GPS होतं. आणि गाडी बेंगलोरला आहे दिसलं. गाडी बँगलोरला आहे, जिथं जसं ट्रॅक होईल तसं आम्ही गेलो. मग कसं ठरवलं मग तिकडे जायचं बँगलोरला वगैरे. मग आम्ही एक 4 व्हीलर केली ना. हा. आणि आम्ही 5 जण मग तिथनं गाडीत गेलो. 5 जण कोण कोण. निलेश निलेश तोडकर, हे. किरण नायकोडी, अच्छा. माझा मुलगा ओंकार भोर हा. आणि एक ड्रायव्हर होता प्रवीण फलके. त्याची इको गाडी होती भाड्याने त्याची घेतली. भाड्याने नेली होती आम्ही गाडी. तुम्ही चालले याच्यात. हा बँगलोरला. बर, मग आता बँगलोरला गेला मग पुढं. मग तिथनं आम्हाला ते लोकेशन त्या गाडीचं होतं, तिथं गाडी आम्ही पाहिली. मग त्या ठिकाणी तिथून ते रस्त्याला आम्ही गेलो चालत 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 असं चालू होतं त्याच्या गाडी मागं. म्हटलं लोकेशन हे ट्रॅक झालं गाडीचं. उभी होती गाडी का. नाही चालू होती, पाठलाग चालू झाला पाठलाग तुमचा? चालू होता. मग तिथं आम्हाला तिरुपती ते त्या टोल नाक्याच्या पाठीमागं तिथं आम्ही त्यांना गाडी आडवी लावली आणि त्याला म्हटलं साईडला घे. मग तिथंच गाडी आम्ही ती ड्रॉप केली, पकडली. तर ती गाडी तशी जशी तुमच्याकडे होती तशी होती का, त्यात बदल होता? नाही सगळा बदल होता. नंबर प्लेटचा अख्खा बदली होता, लुक गाडीचा अख्खा चेंज होता. मग आपल्यासारखी गाडीच नाही, म्हणजे गाडीच ओळखत नव्हती. मग तुम्ही फक्त कशी काय अडवली मग? पण आपल्या गाडीला GPS कंपनीने दिलाय ना, त्याच्यानुसार आपल्याला ती गाडी आपली आहे आपण सिद्ध करू शकतो ना GPS मुळे. GPS मुळे. मग कंपनी GPS देतीस ना. तुमच्या लक्षात असं समजलं असेल का ही गाडी तर वेगळी दिसते, गोंधळ पण झाला असेल ना तुमचा. हो गोंधळ आता लुक बदलले, पण आपण फक्त GPSच्या ट्रॅकद्वारे आपण गाडी पकडली, आणि अडवली गाडी. गाडी अडवली आणि ती तशीच गाडी घेऊन आम्ही त्यांना म्हटलं पोलीस चौकीला जायचं. कोण होतं तो गाडीमध्ये? ड्रायव्हर होता. अच्छा. त्याला म्हटलं कोणी ड्रायव्हर आहे का मालक आहे, तर ते म्हटले नाही मी ड्रायव्हर आहे. म्हणून आम्ही पकडलं त्याला आणि त्याला म्हटलं चला पोलीस स्टेशनला जाऊ. मग आता तुम्ही गेले डायरेक्ट हे त्यांनी सांगितल्याप्रमाणे, पुढे पोलीस स्टेशनला गेलो काय घडलं? आम्ही ज्यावेळेस इथून गेल्यानंतर गाडीला ट्रॅकरच्या हिशोबाने मी गेलो, पण त्या ड्रायव्हरने आम्हाला भटकवलं थोडक्यात, की रस्ता हा, ते सांगितलं त्यांनी, चुकवलं आम्हाला, चुकवलं खूप. इकडून तिकडून इकडे चला, इकडे पोलीस स्टेशन आहे असं भटकवलं. भटकवल्यानंतरला आम्ही त्याच्या शब्दांनीच चालत राहिलो, की मग हा चांगल्या, आता हा इथला लोकल माणूस असल्यामुळे हा घेऊन जाऊ शकतो आपल्याला, ह्या हिशोबाने आम्ही त्याच्याबरोबर गेलो. पण ज्या अर्ध्या रस्त्यामध्ये जेव्हा आम्ही गेलो त्याच्याकडे, तर त्यांनी आम्हाला असं म्हणजे सिग्नल आला आणि त्या सिग्नलला त्या गाडीतून त्यांनी जम्प केली. चालत्या गाडीतून? चालत्या गाडीतून त्यांनी जम्प केली. स्टॉपला थांबलो. मग जम्प केल्यानंतर तो तिथल्या लोकांना त्याच्या भाषेमध्ये आरडोरडून सांगायला लागला, की हे लोक मला माझी गाडी आहे, मला हे लुटणार आहेत. पण तिथं कोणी त्याच्यासाठी धावून आले नाही. मग आम्ही सरळ गाडी घेऊन पोलीस स्टेशनला जातपर्यंत त्याने आम्हाला पकडलं गेलं तिथं. बर, कोणी पकडलं? त्यांच्या लोकांनी तिथं पकडलं आम्हाला, ओव्हरटेक करून. ओव्हरटेक करून पुढे पोलीस लावले त्यांनी सगळे. तिथील लोकल रहिवासी लोकांनी त्यांच्या पोलीस असल्यामुळे त्यांच्या भाषेमध्ये आम्हाला तिथं त्यांनी पूर्णपणे आमची साखळी लावून आम्हाला पकडले गेलं. तिथं पकडल्यानंतर पोलिसांनी आम्हाला पोलीस चौकीमध्ये बसून ठेवलं 10 दिवस. 10 दिवस? 10 दिवस पोलीस स्टेशनमध्ये बसवलं आम्हाला कोणाशीच बोलून देत नव्हते. तिथं आमचे मोबाईल जप्ती केले, आमचे पाकिट, आमच्याकडे काही ठेवलंच नाही कोणती वस्तू. आम्हाला 10 दिवस त्यांनी एकदम म्हणजे अशा लॉकरमध्ये ठेवलं, की आम्हाला कोणाशी बोलायचंच नाही कोणी, आणि तुम्ही कोणाच्याशी संपर्क साधू नका, अशा पोझिशनमध्ये आम्हाला त्याने एकदम कडक अशी आमच्यावर कडक कारवाई केली, की तिथं आम्हाला कोणाशी संपर्कच साधता नाही आला. मी या हिशोबाने संपर्क कसा करायचा म्हणून मी तिथे एका पोलिसाला थोडं रिक्वेस्ट आता केली. तुम्ही 10 दिवस तिथं होता, त्या पोलीस अधिकाऱ्याची वर्तणूक कशी होती तुमच्या बाबत? तो पोलीस अधिकारी येतच नव्हता ना समोर आमच्या. त्याचे जे हवालदार होते तिथले ते फक्त आमच्या पुढे यायचे, पण जो मेन अधिकारी ज्याने आम्हाला पकडलं त्याला त्याची चुकी कळाली, की ही गाडी चोरीची, यांच्या काही गोष्टी बरोबर आहेत, म्हणून तो आमच्या पुढे काय आला नाही शेवटपर्यंत.
तुम्हाला 10 दिवस ज्यावेळी पोलीस कस्टडीमध्ये इथे रामलं, तुम्हाला कोर्टात वगैरे नेलं होतं का? आम्हाला 10 दिवस पहिले त्यांनी कोर्टात नेलं नाही, कुठं नेलं नव्हतं. 10व्या दिवशी त्यांनी आम्हाला रात्रीत दुपारच्या 3 वाजता आम्हाला त्यांनी आमच्यावर केस टाकली 4 तारखेला आणि आम्हाला 4 तारखेला संध्याकाळी 7 वाजता जजपाशी नेलं आणि आम्हाला जेल कस्टडी दिली 17 दिवसाची. बरं, म्हणजे 10 दिवसानंतर तुम्हाला कोर्टात नेलं. कोर्टाने मग हे दिली मॅजिस्ट्रेट. मॅजिस्ट्रेट दिली आणि ती बी दिली तर 17 दिवसाची दिली, की तुम्ही 17 तारखेपर्यंत तुम्ही रिमांडमध्ये राहणार आहे आणि तुमचा रिमांड झाल्यावर तुम्हाला बेल आणि तुम्ही मग सुटणार. हे असं बोलणं झालं. 10 दिवस तुम्ही होता. तुमच्या नातेवाईकांना पोलिसांनी कळवलं का अशी आम्ही तुमचे लोक ताब्यात घेतलेत? आम्हाला कोणाशी संपर्क साधून दिलेला नव्हता तिथे. त्यांनी तो कोणाशी कॉन्टॅक्ट केला नाही? कोणाशी कॉन्टॅक्ट करून दिला नाही आणि त्यांनी कोणाला केलं नाहीये. मग आल्यावर काय विचारपूस काय व्हायची का? तुम्हाला त्रास द्यायचा, टॉर्चर वगैरे व्हायचं का? नाही टॉर्चर बिचर काही केला नाही त्यांनी. फक्त आम्हाला त्यांनी एक बंद रूम मध्ये डांबून ठेवलं होतं त्यांनी आम्हाला, की यांना कोणाशी संपर्क आणि कोणाला भेटून द्यायचं नाही. यांना जेवण खाऊन देत होते आम्हाला. मग आम्हाला आपलं म्हणजे तिथं जेवणाचा प्रकार असा होता की फक्त तुम्ही भात आणि सांबर खाऊ शकता तिथं. दुसरं जेवण तिकडं काहीच नव्हतं. आणि मग मला सांगा का मग तुम्हाला काय तिथं पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना तुम्ही सांगायचा प्रयत्न केला का? हो, बाबा खूप हे सांगा. असं आहे, हो, आम्ही काही चोर नाहीयेत, हे आमचीच वाहन आहे. मग आम्ही हे सगळं प्रूफ साबित केले तरी पण त्यांनी आमच्या उलटा गुन्हा दाखल केला. मला तर आता मगाशी डॉक्युमेंटली पाहिलं का म्हणजे तुम्ही सांगितलं की ती जी गाडीचा वरचे आरसी नंबर आहे हं. तो सगळा खाडाखोड करून भलताच नंबर टाकला हो, होता. हो, ते कसं दुसरा होतं? नंबर. म्हणजे त्याने आपल्या गाडीचा जो ओरिजिनल असतो कंपनीचा तो 400 नंबर वेगळा असतो आणि जो डुप्लिकेट टाकतो तो वेगळा असतो. त्याच्यामुळे ती गाडी आमच्या लक्षात आली की ही गाडी पूर्णपणे आमची आहे. म्हणजे खाडाखोड केलं हे केलेली तुमच्या लक्षात आलं. आणि हे तिथल्या पोलिसाच्याही लक्षात आलेला आहे हा विषय, की ही गाडी यांची आहे. पण इकडे येऊन यांनी यांची बनवून टाकलेली आहे आंध्रामध्ये. आंध्र प्रदेशमध्ये हा कार्यक्रम झाला. त्यांनी त्यांची गाडी सांभाळली ती. मग आता मला सांगा का तुम्हाला एवढे दिवस डांबलं, कायदेशीर बेकायदेशीर तो भाग वेगळा आहे. मग काय तुम्हाला आता त्या तुम्ही म्हणताय का पोलिसांना बी माहिती आहे का ह्या गाडीत खाडाखोड झाली, काहीतरी उलट पालट झालंय, मग पोलिसांनी तुम्हाला त्रास द्यायचं कारण काय? काय तुम्हाला तुमच्याकडून काय पैसे वगैरे घ्यायचं काय विषय हो, होता? पैसे 2 लाखाची त्यांनी आमच्याकडे मागणी केली होती, की तुम्ही तुमच्या घरच्यांना सांगून 2 लाख रुपये मागवा आणि आमच्यापर्यंत फोन घेऊन यायचे. ते आमचे फोन घ्यायचे, आणायचे. 5 जणांचे फोन आमचे घ्यायचे, आणायचे आणि आम्हाला दाखवायचे फक्त आमच्या पुढे आणून आणि ते परत घेऊन जायचे. पण वार्ता करून देत नसायचे. बर, 2 लाख रुपये कोणी मागितले? पोलिसवाल्यांनी तिथल्या लोकल पोलीस स्टेशन मधनं 2 लाखाची आमच्यावर मागणी केली, की तुमच्या घरच्यांना बोलून गुन्हा आम्हाला दाखल करण्याच्या आधीच सांगताय का नंतर सांगताय? नाही. आमच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतरलाही आमच्याकडून मागणी चालू केली यांनी, की तुम्ही 2 लाख रुपये द्या आम्हाला. बापरे. आता 10 दिवस उलटली, तुम्ही काढलं ते कसं 10 दिवस. मग कोर्टाने तुम्हाला हे दिली मॅजिस्ट्रेट कस्टडी, जेलमध्ये पाठवलं. हो, मग हो. पुढं काय त्रास सुरू झाला? पुढं आम्हाला जेलमध्ये ठेवल्यानंतर आम्हाला संपर्क साधायला सांगितला. तुमच्या लोकांना बोलवा आणि तुमची बेल करा. हा पुढचा भाग असा होता, की मग आता कसं काय करायचं? तर जेलरने आम्हाला सांगितलं, की इथे आमच्या इथे या, तुम्ही 100 रुपये रिचार्ज मारा आणि इथून तुम्ही कॉल करू शकता आणि तुमच्या नातेवाईकांना इथं बोलून घ्या. तुमच्या महाराष्ट्रात जेवढे नातेवाईक आहेत त्यांना इथे बोलवा आणि तुम्ही त्यांना बोलून इथं तुम्हाला सुटका करण्याचा मार्ग काढा, असं थोडक्यात त्यांना म्हणण्याचा उद्देश झाला. एक कॉल करायचा, 100 रुपयाचा रिचार्ज मारायचा, बस त्यांच्या दुसऱ्या मोबाईल, त्यांच्या दुसऱ्या मोबाईलवर ऑनलाईन पैसे पाठवायचे, ऑनलाईन पैसे घ्यायचे. 100 रुपये द्या आणि फोन करा. हो. मग केलं तुम्ही कॉन्टॅक्ट? हो, आम्ही कॉन्टॅक्ट साधायचा प्रयत्न केला. तर फोन असा केला, की तिथं फोन करायचा म्हणजे तिथं रिचार्ज मारल्याशिवाय तुम्हाला फोन करायचा नाही आणि कोणाला भेटायचा नाही, असा विषय होता तिथं. तर मग तिथं त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं, की तुम्ही असं करा. त्यांची भाषा आम्हाला काही कळत नसे, आम्हाला त्यांची भाषा न तेलुगू कळता भाषा. तेलुगू भाषा असल्यामुळे आम्हाला काही कळत नव्हतं. त्यांनी पूर्णपणे आम्हाला डांबून ठेवल्यामुळं तो आम्हाला मेसेजद्वारे मोबाईलच्या मेसेजद्वारे वाचायला सांगायचा मला, की ये मेसेज पढ़ो और तुम आगे ऐसा बात करो. तेलुगू मध्ये तो मेसेज करणार, ट्रान्सलेट हिंदी मध्ये आपण करायचो, मराठीत. हो, हिंदीमधनं. कारण तो पोलीस असल्यामुळे तो हिंदीमधनं करत होता. मी ते वाचायचं आणि वाचल्यानंतर मग मी म्हणायचं, की याला काय म्हणायचंय मला, आणि मग मी तसं मार्ग शोधायचा. काय म्हणायचं? मार्ग, की तुमची लोक कोणी येणार आहे का नाही,
आणि त्यांनी सांगितलं तुमची लोक आलेली आहेत इथं बाहेर आलेली आहेत असं बी सांगितलं होतं त्यांनी मला. पण त्यांना फेटाळलं यांनी ह्यात. 3 लोकांना बी आतमध्ये यांनी डांबून ठेवलं 1-2 तास आतमध्ये. आमच्या लोकांना जी लोक आमची बी आली तिथं सोडवय तुम्हाला हो आम्हाला जी सोडवायला लोक आली त्यांनाही त्यांनी तिथं 2 तास बांधून ठेवलं आतमध्ये. का तुम्ही त्यांचे साथीदार आहात, तुम्ही त्यांना मिळालेले असावं म्हणून त्यांची चौकशी चालू केली त्या 3 लोकांची जेलमध्ये का पोलीस पोलीस स्टेशनमध्ये. म्हणजे पोलीस स्टेशनला असताना जी हो, लोक 10 दिवसाचं- आली त्यांना बी थांबवलं. हो ह्या 10 बरं. दिवसामध्ये ह्यांनी आमची लोक आम्हाला सोडवायला आली त्यांना बी त्या पोलीस स्टेशनमध्ये 2 तास बांधून ठेवलं आणि त्यांचे मोबाईल छिनले आणि त्यांना म्हणले की तुम्ही बी यांचे साथीदार आहेत असं आमच्यावर त्यांच्यावर गुन्हा टाकायला सुरुवात केली. मग त्यांच्याकडे 2 लाखाची मागणी केली. त्यांच्याकडे तुमचं हा. संपल्यावर हा की तुम्ही तुम्ही तुमची गाडी आणि तुमची माणसं सोडायची असेल तर आम्हाला 2 लाख द्या. तर आमच्या लोकांकडे काय पैसे नसल्यामुळे आमच्या लोकांनी काय त्यांना पैसे दिले नाही आणि ते म्हणले की आम्ही त्यांना मार्ग सांगितलाय का तुम्हाला कसं बाहेर काढायचं. मग ती लोक कुठे गेली? मग ते लोक तिथं आमच्यासाठी 1 दिवस थांबले तिथं त्यांना सोडलं ना. मग 2 तासांनी इन्क्वायरी केली आणि ते त्यांचे ऍड्रेस प्रूफ सगळं क्लिअर असल्यामुळे त्यांना पोलीस चौकीतून बाहेर काढून दिलं आणि ते लोक त्यांना टाइम दिला की तुम्ही 2 लाख तयार करा तुमच्या माणसांना आम्ही सोडतो. मग ती लोक तिथं थांबली का ती नाही? लोक थांबली तिथं दुसऱ्या दिवसपर्यंत अरेंज होते का नाही असं करता करता. मग ते लोक निघून गेले. पैशाचं अरेंज नाही झाल्यामुळे ती लोक परत तिथून महाराष्ट्रात आले की आता ह्याला दुसऱ्या मार्गाने ह्या लोकांना तोडगा काढून आपण यांना बाहेर काढूया अशा हिशोबाने ती लोक तिथून बाहेर निघाले. जेलमध्ये आलं म्हणजे याच्या पूर्वी म्हणजे तुम्ही पोलीस कस्टडीतून पण थोडंफार घरच्यांशी कॉन्टॅक्ट गपचूप केला असेल काही मेसेज टाकून मग तो आम्हाला कसं तुम्हाला संधी मिळेल ते मेसेज करत आम्हाला मेसेज मध्ये आम्ही म्हणायचं की आम्हाला जेवणाचा प्रॉब्लेम आहे, आम्हाला इथलं जेवण तुमचं चालत नाही. आम्ही इकडे काय असं जेवण आम्ही खाल्लेलं नाही महाराष्ट्रामध्ये आमच्या. त्यांना समजत नाही म्हणून तुम्ही मोबाईल मधून मोबाईल- त्यांच्या म्हणजे गुगल ट्रान्सलेट हो 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 त्यांच्या त्याची Google वर- संधी साधून हा, तुम्ही आणि केली. ते म्हणायचे की आम्हाला कॅश नाही पाहिजे, आम्हाला तुम्ही ऑनलाईन पैसे द्या. त्यांची अशी माग असायची की तुम्ही ऑनलाईन देणार तरच आम्ही तुम्हाला जेवण देऊ आणि रोट्या देऊ तुम्हाला, भाजी देऊ. अहो ते पोलीस कस्टडी मध्ये सांगताय का जेलमध्ये जे सांगताय? पोलीस स्टेशनचं सांगतो साहेब अच्छा, तुम्हाला. हा, हा. पैसे दिले तर सगळं मिळेल. हो पैसे तुम्ही द्या किंवा तुम्ही तुमच्या कोणत्या गावाला फोन करून पैसे मागून घ्या आणि जेवायला देऊ आम्ही तुम्हाला, अशी वर्तणूक चालू केली. मग आता जेलमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथं जेलमध्ये गेलात हम्म. तिथं काय परिस्थिती होती? अगोदर तरी तुम्हाला एकत्र ठेवण्यात आलं होतं पोलीस स्टेशनला. हो हो इकडं कशी परिस्थिती? इकडं भयंकर कठीण परिस्थिती होती की आम्हाला तोडलं गेलं. वेगळ्या वार्डमध्ये त्यांनी आम्हाला टाकलं तिथं बराकमध्ये. त्यांना त्या बराकमध्ये एकाला ह्या बराकमध्ये एकाला त्या बराकमध्ये टाकलं. म्हणजे आम्हाला तोडलं तिथे गेल्यानंतर. जेलमध्ये जाताना गेल्यानंतर आम्ही वेगळे झालो तिथं. तो वेगळा दबाव, हो सगळी लोक वेगळ्या भाषेत बोलणार. वेगळ्या भाषेत. आम्हाला तिथलं काही कळतच नव्हतं सर. तिथं काय प्रसंग आहे हा आम्हाला आम्ही मरणाच्या दारातून बाहेर आलोय असं मला म्हणावं लागेल इथे. कारण तिथली तीनची जी बोली भाषा आणि आपली जी बोली भाषा ही तिथं जुळतच नव्हती काही. ती बाकीचे कैदी करायचे सहकार्य का असं हेडेस पिडेस? नाही करायचे ना सहकार्य. काय तुम्हाला 7 दिवसाचा 17 दिवसाचा बेल भेटन, तुम्ही काही घाबरू नका असं आम्हाला सांगून त्यांनी आधार दिला. खूप आधार दिला त्या लोकांनी. मग असं योग होता की कोणतरी तिथं भेटले आम्हाला असं देवासारखे कोणतरी आधार देणारे 2 लोक 4 लोक. तुम्हाला तर वाटत असं आता आपली सुटका होणार की नाही होणार? हो मला असं खूप वाटायचं नाही की आता आम्ही इथं आलोय, आम्ही परत महाराष्ट्रात जाऊ की नाही जाऊ याची गॅरंटी आता संपलेली आहे आपली, असं आम्हाला फिलिंग व्हायला लागलं. कोण ओळखीचं नाही, कोण मदत कोण करणार नाही. जे लोक येतात त्यांना हे अटक म्हणजे हो, हो. डांबून ठेवतात. हो हो म्हणजे जे आम्हाला सोडवायला यायचे त्यांनाही यांनी इन्क्वायरी करायची म्हणून दाबून ठेवायचे ते त्यांना. मग तिथे पैशासाठी. आता हे तर पहिल्यांदाच फेस केले तुम्ही आयुष्यात. हो फर्स्ट म्हणजे हा जीवनामधला पहिला संघर्ष आहे की आमच्या बरोबर असा हादसा झालाय. बरं सगळे कागदपत्र आमचे आणि आमची वस्तू बी आमचीच आहे तिथं, गाडी आमची आहे आणि त्यांना त्या गोष्टीची सगळी कल्पना आहे ना सर तिथं की ही गाडी यांची, यांचे पेपर रेडी सगळं आमचं रिक्सर असूनही त्यांनी आम्हाला दबावाखाली धरलं. तुम्ही त्यांची मागणी पूर्ण केली नाही म्हणून त्रास झाला. हो त्यांची मागणी न केल्यामुळे आम्हाला हा दबाव झाला. 5 जण आतमध्ये आणि हो, तुम्ही आम्ही ते 5 एक जण. ड्रायव्हर पण नेला होता. हो ड्रायव्हर गाडी. बी नेला ती होता. गाडीचं काय? ती गाडी बी तिथं जमा करून घेतली त्यांनी, आम्हाला दिली नाही. इको गाडी हो ना अजून तिथंच आहे. अजून तिथंच आहे. ड्रायव्हर आला आमच्या संग. आम्ही ड्रायव्हरला घेऊन महाराष्ट्रामध्ये आलो साहेब. ड्रायव्हर जेलमध्ये. हो मग आता तुम्ही सगळे पांगवले, तोडातोड केली, मग खूपच मग आम्हाला- डिप्रेशन येत असेल.
आम्हाला खूप टेन्शन व्हायचं ना, की जेव्हा आम्हाला वेगळं केलं तेव्हा खूप टेन्शन यायचं. पण जेव्हा आम्हाला तिथल्या कैद्यांनी सहकार्य केलं, की तुम्ही जेवणाच्या टायमाला एकत्र येणार आहे, काही टेन्शन घेऊ नका. मग ज्या टायमाला आम्ही जेवायला यायचं त्या टायमाला आमचं भेटणं व्हायची. भेट व्हायची. ती फक्त अर्धा तास ते 20 मिनिटाची भेट व्हायची आमची तिथं. हे तर बाकीचे काय फारच खचून गेले असतील. हो, खचून म्हणजे खूप संघर्ष होता हा आमच्या जीवनामध्ये. तुम्ही बाहेर आले कसे? मग तुम्हाला कसं कळलं का आपल्याला सोडवायला कोणतरी आले? मग आम्ही मेसेजद्वारे लोकांना कळवलं, तर आपल्या महाराष्ट्रामधनं काही लोक तिथे आंध्र प्रदेशमध्ये आले आम्हाला सोडवायला. हम्म. मग आल्यानंतर आम्हाला आधार आला, धीर आला, की तुम्ही अरे त्यांना आपले कसं पाहिलं? ते भेटायला आले तुम्हाला हो, जेलमध्ये? जेलमध्ये आम्हाला जेलच्या गेटवर आम्हाला बोलवलं, की तुमची माणसं बाहेर आल्यात गेटवर, तुम्ही त्यांना भेटा. मग आमच्या 2 माणसांना आम्हाला 5 जणांना भेटून नाही दिलं साहेब तिथे, 2च माणसांना भेटून दिलं फक्त, की ह्या व्यक्तीने बाहेर या, ह्या व्यक्ती तुमच्या महाराष्ट्रातून तुम्हाला भेटायला आलेत, तुम्ही यांना भेटा. खूप आनंद झाला असेल. मग त्यावेळेस आनंद चेहऱ्यावर एकदम म्हणजे असं वाटलं, की कुठून तरी देव आलाय माझ्यासाठी, भगवंत माऊली म्हणून रूपाने, की माझ्या म्हणजे मला असं वाटत नव्हतं कोणी येईल इथं, तरी पण मला त्यांना बघून असं माझ्या डोळ्यामध्ये खूप पाणी आलं, की मला कोणतरी वाचवायला देव आला, कोणत्या तरी रूपाने. असं मला फिलिंग झालं तिथं. मग आपल्या खूप लोकांचे आनंद नाव वाटला. ऐकल्यावर. हो. मग तुम्ही गेले तिथं, कोण आले भेटायला? मग कोण मग ते दिसलं? सुरेशभाऊ वाजगे आले आणि आमचा भाचा संदेश हे गावावरून इकडून आले होते ना. मग त्यांनी आणि सुरेश तोडकर हे तिघजण आले होते. पण भेटायला फक्त दोघांनाच पाठवलं. सूरज आणि सुरेशभाऊ वाजगे आणि आपले संदेश माझा भाचा, हे दोघांनाच फक्त एंट्री दिली त्यांना. मग काय म्हटले तुम्हाला? मग ते म्हटले काय नाही, आपलं कोशिश चालू आहे, मी करतो काहीतरी, मग तुम्ही काय लगेच धीर सोडू नका. तुम्हाला ही माहिती समजली कशी? हे तिकडं हे डांबून ठेवलेलं यांना, कारण की फक्त मेसेज केला होता यांनी त्यांना. संदीप भाऊ, मला हे आपले भोर आणि तोडकर कुटुंबातील काही नातेवाईक मंडळी माझ्याकडे आले. त्यांनी मला सांगितलं की आमचे लोक गेली 10 दिवस झाले, त्यांना हे स्वतःच्या गाडीचे मालक असून त्यांना चोरासारखं डांबून ठेवलं आहे. आणि त्यांना जी वाचवायला जी लोकं गेलीत, आमचे सचिन दरांदळे किंवा त्यांचे मित्र गेले होते, तर त्यांना पण तिथं 2 तास डांबून ठेवलं आणि त्यांच्याकडं पैशाची मागणी करतात आहे. आणि म्हणून ही सगळी नातेवाईक मंडळी माझ्याकडे आली. त्यांनी सगळा प्रकार सांगितला, मी सगळा प्रकार समजून घेतला आणि एक शेवटचा आशेचा किरण खरं तर म्हणून ते माझ्याकडे आले होते. कारण जी मदतीला जी लोकं गेली ती पण तिकडे अडकून पडली होती. मग काय करायचं? मग ते सगळे माझ्याकडे आले. इथं खरोखर म्हणजे सामान्य लोकांचा माझ्यावर जो विश्वास आहे, त्या विश्वासाने बिचारे सगळे माझ्याकडे आले, की आम्हाला काहीतरी मदत होईल म्हणून. तर त्यांनी मला सगळा प्रकार सांगितला, सगळा घडलेला प्रकार सांगितला, सगळा मी समजून घेतला. मी एका माझ्या स्थानिक मित्र आहे माझा एक बँगलोरचा, त्याला ही सगळी परिस्थिती सांगितली, की एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 2-3 राज्य ओलांडून ज्यावेळेस आपण जातो, त्यावेळेस तिथं भाषेचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. कारण हे ओरडून तिथं सांगत होते, तळमळून सांगत होते, या गाडीचा मालक आम्हीच आहे, पण त्यांना चोर म्हणून ते आतमध्ये टाकलं होतं. मग त्यावेळेस मी माझ्या मित्राला सांगितलं की अशी तिथं परिस्थिती उद्भवली, मला तिथं एक चांगला वकील दे, की जेणेकरून तिथं गेल्यानंतर आम्हाला लगेच 1 डे जामीन होईल, एका दिवसात जामीन होईल. मग त्या पद्धतीने आम्ही त्या मार्गाने गेलो. इथले जामीन नेऊन पण तिथं काही उपयोग नव्हता. मग तिथेच काही स्थानिक जामीनदार शोधले, जेणेकरून यांना प्रत्येकाला जामीन उभा राहील. आणि पहिले आपली माणसं बाहेर काढायची, कारण मला कुटुंबाची अवस्था पावत नव्हती. शेवटी आपले शेतकरी कुटुंब आहे आणि ही कारणास्तव लोक आपले अडकले तिथं, म्हणजे गाडीचे मालक होऊन गेले तिथं चोरासारखे अडकले. प्रत्येक माणसाला या ठिकाणी हळू वाटली आणि वाईट वाटलं, की आपल्या लोकांचा काही संपर्क होत नाही, तिथं राहतात कस्टडीत एकतर अडकून ठेवलंय, खायचं काय वांदे, सगळ्या गोष्टी म्हणजे सगळ्या गोष्टीला ते प्रसंगाला फेस करत होते. आणि मग ज्यावेळेस मला त्यांनी सांगितलं, तर त्यांना मी सांगितलं की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी सगळी परिस्थिती वकिलाकडून समजून घेतली. त्यांना म्हणले ही जी मागणी आहे अवास्तव पैशाची मागणी आहे, कारण आपल्यावर FIR दाखल झालाय, गुन्हा दाखल झालाय, तो गुन्हा दाखल झालाय 26 तारखेला आणि पैशाची मागणी होती 30 तारखेला. हे म्हणलं न पडणार आहे. त्या वकिलाने पण सांगितलं हे चुकीचं आहे, तुम्ही काय हे पैसे उगाच हे बोगस पैसे जाते नाही, काही चुकीचं आहे आणि हे करू पण नाही. तर आम्ही त्या पद्धतीने मग केलं. त्यांना पण सांगितलं की हे पैसे चुकीच्या पद्धतीने मागतात आहे आणि यांना जे डांबून ठेवले कस्टडीत हे केवळ पैशासाठीच का? मग असं एक प्रश्न निर्माण झाला. परंतु गुन्हा दाखल तुम्ही करताय, FIR दाखल करताय, एकीकडे पैशाची मागणी करताय, घरच्यांना फसू जाता. मग ती लोक आपली कशी बशी इकडे निघून आली. मग नंतर आम्ही काही म्हणजे त्या वकिलाच्या सल्ल्याने आम्ही इथं काही यांचे नातेवाईक मंडळी आम्ही त्या ठिकाणी गेलो. मी साहेब नॉनस्टॉप, कारण यांना 5 तारखेला कोर्टात हजर करणार होते. आम्ही इथून संध्याकाळचं निघालो. तिरुपती बालाजीला जाणं एवढं सोपं नाही. बरं आपण सामान्य लोक आहे, आपण काही विमानाची तिकडे प्रत्येकाची काढू शकत नाही. आम्ही पण एक गाडी, इर्टिगा गाडी एक भाड्याने केली आणि ती इर्टिगा गाडी घेऊन आम्ही नॉनस्टॉप, त्या ड्रायव्हरला खरं सलाम द्यायला पाहिजे, त्यांनी नॉनस्टॉप आम्हाला डायरेक्ट नेलं. मी 11 वाजता तिथे कोर्टात उभं राहिलो
म्हणजे मला पण ते अनपेक्षित होतं, कारण मॅपवर एवढा टायमिंग दाखवत होता 24 तासाचा वेळ. त्या बिचाऱ्याने खरोखर रात्रभर जागरण करून त्यांनी आम्हाला कोर्टात पोच केला. आणि तिथं पोच केल्यानंतर मग वकिलाला भेटलो. वकिलाला मी फक्त एवढंच आग्रह धरला की आम्हाला एका दिवसात आमची माणसं बाहेर पाहिजे. ठीक आहे, गाडी 8 दिवसांनी येऊ द्या, पण माणसं बाहेर पाहिजे. पण तरी पण तो म्हणला मी प्रयत्न करेल. पण शेवटी हा जजचा विषय असतो, न्यायाधीशांचा विषय असतो. फक्त आपल्या लोकांना लगेच सांगू नका की एका दिवसात जामीन होईल, नाही तर त्या अपेक्षेने ते राहतील. मग आतमध्ये जाऊन आम्ही त्यांना आधार दिला. ते म्हणले तुम्ही 2 जण माझ्यासोबत चला. आमच्या दोघांचं त्यांनी परमिशन काढली. आम्ही सब जेलमध्ये गेलो, तिरुपतीच्या. कोर्टापासून किती लांब? शेजारीच आहे. बर. तिरुपती सब जेल शेजारीच आहे. मग आम्ही आतमध्ये एंट्री केली, आमचं सगळं आधार कार्ड सगळं प्रूफ दाखवून. नंतर ह्या दोघांना बोलवलं. या दोघांना आम्ही आधार दिला. म्हणलं पहिले तुम्ही. यांची तुम्हाला पाहिल्यावर काय होते पहिली भावना? पहिली भावना म्हणजे यांना तिथं आतमध्ये वाटत नव्हतं की कोण आपल्यासाठी येईल. तिरुपती बालाजी आज सगळे लोक इतक्या दूरवर खरं तर त्या देवाची एक श्रद्धा म्हणून जातात, परंतु ते देवाच्या दरबारातच हे चोरासारखे अडकून पडले होते. त्यांना सगळ्या आशाच संपल्या होत्या. कारण यांची जी अवस्था मी पाहिली, ओंकार असेल तर ओंकारचं खरं लहानच वय आहे, त्यांचे वडील असेल आणि बापले 2 अडकून पडून बाकीचे नातेवाईक, किरण हा समजा मामा आहे, निलेश पण त्यांच्या कुटुंबाचा सदस्य आहे, ही सगळे नातेवाईक मंडळी अडकून पडली. बरं, भाषेची एवढी मोठी अडचण. तेलुगू भाषेत तर ते तेलुगू शिवाय बोलत नाही. फार बोलले तर इंग्लिशमध्ये. मला थोडंफार इंग्लिश समजायचं, इंग्लिश मी थोडकं मोडकं बोलायचं, म्हणून त्या गोष्टी वकिलाला कळत होत्या किंवा पोलीस अधिकाऱ्यांना कळत होत्या. मग आम्ही जेलमध्ये एंट्री केल्यानंतर हे ज्यावेळेस 2 बाहेर आले, यांना इतकं बरं वाटलं, म्हणजे जे आपण म्हणतो की एक त्यांच्या चेहऱ्यावर जे काही दिसत होतं. पण त्यांना म्हणलं ठीक आहे, तरी पण म्हणलं आम्ही आलोय, पण लगेच असं समजू नका की लगेच आजच्या दिवस जामीन होईल. कारण वकिलाने मला तसं सांगितलं. ते म्हणले जर आज नाही आला, समजा 7 दिवसांनी झाला, हे बिचारे खचून जाते आतमध्ये, पण आपण प्रयत्न एका दिवसातच करणार आहे. मग त्यांना म्हणलं काय व्हायचं, तुम्ही हे करायचं, तुम्हाला काय एफर्ट्स लावायचे ते लावा, काय तुम्हाला आर्ग्युमेंट करायचे चेक करा न्यायाधीशासमोर, जज समोर, परंतु आमची लोक आज बाहेर पडली पाहिजे. त्या पण बिचाऱ्याने आपल्या चांगल्या पद्धतीने मदत केली. तिथले स्थानिक जामीनदार शोधले ते, कारण शेवटी स्थानिक प्रॉपर्टीवाले ते जामीनदार असणं महत्त्वाचं असतं. मग ते जामीनदार शोधून त्यांना तिथं जामीन केला. वकिलांनी पण चांगल्या पद्धतीने, त्या जजने पण या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि यांना आपण, म्हणजे आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी यांना बाहेर काढलं. आणि ज्यावेळेस यांना सगळ्यांना बाहेर काढलं, म्हणजे यांना असं एका अंधारे कोठडीत आम्ही कसं बाहेर काढतो तसं यांना सगळं दिसत होतं. म्हणजे इतकं बाहेर आल्यानंतर तो एक वेगळाच धक्का असेल. एक वेगळा जागा यांना जो आनंद काय आहे यांच्या चेहऱ्यावर दिसत होता की इथंच, म्हणजे त्यांच्या अनपेक्षितच्या दृष्टीने होतं की कोणतरी सुरेश सारखा एक माणूस जुन्नर तालुक्यातून आम्हाला येईल एवढ्या लांब वाचवायला आणि आम्ही बाहेर पडू, त्यांच्यासारखं एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ते सगळं दिसत होतं. मग आम्ही त्यानंतर पहिले यांना मी जेवायला घेऊन गेलो. तिथं एक महाराष्ट्रीयन हॉटेल होतं. त्यांना म्हणलं आपण पहिले तुम्ही जेवण करा, कारण 10-14 दिवस आपल्याला पण लोकांच्या अनुभवातून की जेलमधलं जेवण कसं असेल हे जास्त सांगण्याची गरज नाही. हे बिचाऱ्यांनी 14 दिवस त्यांच्या ते पण वेगळ्या पद्धतीचे, ते पण वेगळ्या पद्धतीने सांबर 14 दिवस साहेब काढायचं एवढं सोपं नाही अंधाऱ्या कोठडीत एखाद्या. आणि त्यांनी ते दिवस काढले कसे बसे एकमेकाला आधार. ते पण मोबाईल नाही ना, आज प्रत्येक माणसाला मोबाईल उपयुक्त झाले. जर मोबाईल असेल तर त्यांनी संपर्क साधता आला असता. म्हणजे एकीकडे कस्टडीत टाकायचं, मोबाईल पण काढून घ्यायचे, संपर्कच नाही. कधी जर हा मेसेज जर फक्त यांनी सांगितलं की आम्ही हाला मेसेज करायचा फायनान्सवाल्याला, आम्ही कळवतो की आम्ही असं झालंय, तर म्हणून मोबाईल घेतला आणि यांनी पटकन मेसेज घरी कळवला, या संदेशला कळवला की मेसेज की आम्ही इकडे अडकून पडलो, म्हणून हे तरी कळालं. तरी नाही हे कुठं अडकलेत आणि कोणत्या कस्टडीत अडकले हे पण कळलं नसतं, लवकर काहीच कळलं नसतं. हे किती दिवस अडकले हे पण कळलं नसतं. पण हा मेसेज यांनी पटकन तिथं अलर्ट राहून केला, म्हणून कुटुंबाला कळालं. कुटुंब एक शेवटचा पर्याय म्हणून त्या ठिकाणी माझ्याकडे आलं आणि आम्ही पण सगळे नातेवाईक तिकडे गेलो. जी मदत झाली, खरं तर आपण पण शेवटी आपली सामान्य कुटुंबातील लोक आहे, शेतकरी कुटुंबातील लोक आहे. आणि बऱ्याच वेळा माझ्याकडे जरा माझ्याकडे जी लोक येतात शेतकरी कुटुंबातील, मी खरोखर मनापासून तळमळी मदत करत असो. म्हणलं काय व्हायचं ते होते, आपल्या मनात माणूस की तिकडे कर्नाटक असो नाही तर आंध्र प्रदेश असो, आपल्या लोकांना सोडवलं पाहिजे. बाकीच बघू नंतर, गाडी कोणाची काय कोणाची सगळ्या गोष्टी. ह्या बिचारीने गाडी विश्वासाने खरं तर ज्याला विकली यांनी शोरूम मधून गाडी घेतली. शोरूम मधले फोटो पण आहे संदीप भाऊ, मुक्ताई प्रसन्न आपल्या गाडीवर नाव होतं. आणि आयशर टेम्पो खरेदी केला व्यवसायासाठी. आणि यांनी नंतर ज्या भावनेने गाडी विकली समोरच्याला, जो आरिफ शेख नावाचा नगरचा माणूस, त्याने त्या आरिफ शेखने जो आपल्याला विश्वासघात केला, आपल्याबद्दल जो धोका केला, त्यांनी परस्पर हा सगळा कारभार केला. त्यांनी दुसऱ्याला विकली, त्यांनी तिसऱ्याला विकली. म्हणजे ही गाडी विकत जाऊन ती आंध्र प्रदेशला अडकली. ह्या ओंकारकडे GPS सिस्टीम होती, मोबाईलला कळायची ही गाडी कुठे. 2-3 महिने तरी एका गोडाऊनलाच गाडीत कळत होती बँगलोरच्या साईड.
म्हणजे आजही खरं जर पोलिसांनी ते जाऊन जर शोधलं गोडाऊनला तर हजारो गाड्या तिथे मिळते. हा अशा धक्कादायक स्कॅमच्या? प्रकार आहे, स्कॅमचेच आहे. कारण यांनी 2-3 महिने तो तीच बघत होता, एकाच गोडाऊनला गाडी दिसत होती. मग त्यांनी काय केलं, गाडीचं पूर्ण स्ट्रक्चर सगळं चेंज करून टाकलं. त्यांचा चॅसि नंबर पण चेंज करून टाकला, नंबर पण चेंज करून टाकला. गाडी ओळखूच शकत नव्हतं कोण. आणि त्यांना माहिती गाडी आपण आणली कुठून, महाराष्ट्रातून. मी गाडी तिकडे नाही गेली पाहिजे. मग ती गाडी चालायची बँगलोर आणि विशाखापट्टणम, त्याच राज्यात. गाडी इकडे येत नव्हती. मग शेवटी हे जे गेले त्या भावनेने, की आपण गाडीचे मालक आहे, गाडीची कागदपत्र आपली गाडी घेऊन येऊ. कारण फायनान्सवाले काय म्हणले, तुम्ही महाराष्ट्रात ती गाडी घेऊन या आणि आमच्या ताब्यात द्या. मग शेवटी एवढं लांब जाणार कोण? खरं तर यांची एक गोष्ट यांनी हे करायला पाहिजे होती, इथले स्थानिक पोलिसांची जर मदत घेतली असती तर बरीचशी आपल्याला मदत झाली असती. याच्यात कारण खरा गुन्हेगार आरिफ ना? हा. खरा गुन्हेगार आरिफच आहे. कारण त्या आरिफने यांना परस्पर तिकडं जो गाडीचा व्यवहार केला यांना न सांगता, आणि ती गाडी नगरवरून धुळ्यावरून तिकडे आंध्र प्रदेश म्हणजे बँगलोर, लोन विशाखापट्टणम. भरतो म्हणून गाडी घेतली आणि फसवणूक करून गाडी विकली, ते पैसे कमवले, यांची फसवणूक केली, गाडी गेली आणि आता हप्ते पण भरायची यांच्या वेळ आली. संदीप भाऊ यांनी 6-7 महिने रेग्युलर हप्ते भरले आणि त्याच्यानंतर जे काही 8-9 हप्ते ते आपण पाहतोय, त्यांचे स्टेटमेंट दाखवलं, सगळे बाउन्स हप्ते. म्हणजे गाडी परस्पर नेऊन 1 रुपया न भरता गाडीच्या तिकडे परस्पर विल्हेवाट लावली. माझं उलट खरं तर या निमित्तानं हे सांगणं राहील की आपल्या तालुक्यात अनेक लोक असं गाड्या घेतात, गाडीचे खरेदी विक्री व्यवहार करत असतात. आणि ज्यावेळेस आपल्याला कर्ज आपण भरतो, एक तर फायनान्सचं कर्ज म्हणजे फार अव्याज विव्याज आहे, हे आपल्याला पण सगळ्यांना माहिती आहे. मग त्याचा माणूस कंटाळतो आणि कुठेतरी गाडी विकायला जातो. माझी या निमित्तानं खरं तर ही विनंती असेल मनापासून की आपण खरं तर हे व्यवहार करताना जपून केले पाहिजे. कारण विश्वासाने आपण कोणाला कर्ज वापरायला देतो, तो नेमका किती विश्वासाचा आहे किंवा काय, त्याच्यावर नेमकं खरं तर मला तर असं खरोखर तळमळीचं म्हणणं असेल, खरोखर असे व्यवहार करूच नका, जपून व्यवहार करा. आपले शेवटी असा प्रसंग उद्भवलो काय होऊ शकतं, हे लोकांनी पाहिलंय की लोक मालक असून चोरासारखे तिकडे अडकले. या गाडीचे मालक हेच, पण अडकले चोरासारखे. म्हणून खरं तर लोकांनी जपून व्यवहार केला पाहिजे. तुमच्या माध्यमातून खरं तर मी सगळ्यांना विनंती करतो. आता दुसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे गाड्यांच्या हप्त्यांचा. आता त्याचा तर वेगळाच विषय आहे, तर कसं करणार तुम्ही हँडल? आता हँडल म्हणजे गाडीच नाही तर हप्ते भरायचे कसे? गाडी ते सगळं मग त्याचं येणं येणार कोणला? निलेशला, निलेश निलेश तोडकरला. मग आता पूर्ण फसवणूक झालेली आहे. पूर्ण फसवणूक झाली. तर तुम्हाला काय वाटतं कोण याच्यामध्ये दोषी आहे? तो आरिफ? आरिफ गफूर शेख. तुम्ही तक्रार का नाही दिली इतके दिवस? तक्रार दिली, फक्त मी गाडी याला दिली अशा पद्धतीने मी तक्रार दिली होती. पण त्यांनी विकली हे आम्हाला माहीत नाही, त्यांनी सांगितलंच नाही. म्हणून ती गाडी त्यांनी परस्पर विकायची त्याचा अधिकार नव्हता. आणि त्यांनी नोटरी सुद्धा काही केली नाही का बाबा मी याला गाडी दिली त्याला गाडी दिली अशी. तर ती गाडी अशी फार त्याच्या कोण दुसऱ्या कोण चौथ्या पर्यंत गाडी गेली ती, असं आम्हाला त्याच्यानुसार कळलं. नाही, यातून संदीप भाऊ एक मार्ग काढायचा आहे की आम्ही तिथं सांगितलं वकिलाला की पहिली आपली माणसं बाहेर आली पाहिजे आणि दुसरी स्टेप जी आहे आमच्या गाड्या बाहेर आल्या पाहिजे. कारण तिथे दोन्ही गाड्या अडकल्यात, एक गाडी नाही अडकली. आयशर पण आहे आणि ती ड्रायव्हरची इको जी गाडी नेली का त्या बिचाराचा काही दोष नव्हता, तो भाड्यापोटी गेला होता, त्याला आतमध्ये टाकलं, त्याची गाडी पण तिथे ठेवली. म्हणजे 2 गाड्या त्यांना सांगितलं की ह्या ऑर्डर करायला लागते. वकिलांनी सांगितलं पहिली यांची ऑर्डर करू, दुसरी ऑर्डर आपण दोन्ही गाड्यांची करणार आहे. आणि त्यांना सांगितलं त्या गाड्या आम्हाला द्या, दोन्ही गाड्या. जर गाड्या आपल्याकडे आल्या मग त्या गाडीचं आपण फायनान्सवाल्यांना सांगू की त्यांच्या गोडाऊनला म्हणजे त्यांना त्यांच्याकडे जाऊन सुपूर्द करून आमचं जर यांचं कर्ज जर निलेचं जर त्या ठिकाणी जर ते हे करत असेल त्या पद्धतीने करून, किंवा तिसऱ्या व्यक्तीला गाडी डायरेक्ट त्या कंपनीच्या इन्शुरन्स काय यायचं फायनान्स कंपनीच्या हवाले तिथनं करायची. हा म्हणजे तिथून आल्यानंतर तो काहीतरी मार्ग तरी निघाल ना. फायनान्सवाल्यांना आपण समोर बोलू आपल्या ऑफिसला, यांना बोलू याच्यातून मार्ग काढून द्या. आता आमची लोक अडकलीत, या बिचारो कारण म्हणजे वस्तू नसताना एवढं 30 लाखाचं कर्ज पडले, कुठेतरी आता आपला मार्ग काढला पाहिजे. म्हणून निदान यांचं हे कर्ज वाचवण्यासाठी त्या फायनान्सवाल्यांना आता विश्वासात घेऊन त्या जेवढेच गाडी इकडे येईल त्यावेळेस कुठेतरी मार्ग निघाल. काय सांगाल सूरज वाजगेंबद्दल? नाही, ते त्यांची भूमिका चांगली आहे का बाबा कुठेतरी गाडीचं कर्ज गाडी इथं आली पाहिजे, गाडीचं फायनान्सवाल्यांचं कर्ज कुठेतरी काय त्याचा तोडगा काढला पाहिजे. कोण जवळचे येत नाही कधी असा वाईट प्रसंग समजा आला तर जवळचे देखील लवकर आपल्या जवळ येत नाही मदत करायला. हा माणूस तुमच्यासाठी इतका लांब आला, काय सांगा? नाही, त्यांचं मनापासून धन्यवाद करतो आम्ही तर ते आमच्यासाठी आलेत. एवढंच आम्हाला लय मोठं उपकार झाला आमच्यावर त्यांचा, म्हणजे आम्ही ते सांगू शकतो.